नमस्कार येवकार तुमकां आज 39वो गोवा स्टेटहूड डे म्हणजे 1987 1987 गोवा स्टेट जालो फ्रॉम युनियन टेरिटरी आनी ताजे उपरांत आमी आमचे इंडिपेंडन्स मेळ्ळे. खूब जाण म्हणटात ते फायद्याचे, खूब जाण म्हणटात ते लॉसाचे. आमी पयले सकाळच्यान जी रिएक्शनां चल्ल्या ती पळयत जाल्यार थोड्यांक दिसता ते कोणा एकट्याक फायद्याचे जालो, कांय सॅक्शनाक फायद्याचे जाले. पूण ह्यो गजाली उलयता आसतना त्या वेळार एग्जॅक्ट कितें जालें हेंय जाणा जावन घेवपाची गरज आसा. सो आमी हे डिस्कशन दवरिल्लें आसा आनी तातूंत दोन गेस्ट आसा. एक म्हणजे सगळ्यांत पयलीं वळख करून दिता राजेंद्र देसाय, हे पत्रकार. जाणी इतले 1987 जो काळ आसा तो तुमी कवर केला. सो जांकां खबर ना तांकां ते सांगूं शकता एक्झॅक्टली खंय कितें कितें जालें तें. आनी आमचे बरोबर आसा युगांक नायक विल ऑल्सो स्पीक ऑन द सेम इशू, कारण युगांकाचो एक वेगळो व्यू पॉयंट हांवें सकाळीं तेज्या फेसबुकार पळयलो. सो कितें व्यू पॉयंट तो युगांकूच सांगतलो आनी कित्याक तो सांगतलो. बट बिफोर दॅट मातशी नॉस्टाल्जिया. आमी सद्या बसले ते मिरामार. तेन्ना मिरामार हे मातशें वेगळें आशिल्लें. तेन्ना पणजे वेगळें आशिल्लें, तेन्ना प्रेस रूम सेक्रेटरिएटान आशिल्लें. आय थिंक तेन्ना तुमी गोमंतकान काम करताले. गोमंतकांत वार्ताहर म्हणून काम करताले. सो रायट ऑन द फील्ड. एक्झॅक्टली कितें जालें त्या दिसांनी? कितें म्हणजे हाका थोडीशी पार्श्वभूमी आसा भाशावादाची. जेन्ना भाशावाद गोंयांत एका टॉपाचेर पावलो तेन्ना अनेक मागण्यो फुडें येताल्यो आनी त्या मागण्यांच्या फाटल्यान एक पार्श्वभूमी आसताली, त्या फाटल्यान एक भुमिका आसताली आनी एक स्वप्न आसतालें की जर गोंय हें पूर्ण राज्य जालें, म्हणजे घटक राज्य जर जालें, आमी युनियन टेरिटरींत आशिल्ले, सगळे तरेची लिमिटेशन्स आशिल्ली, फंड लिमिटेड मेळटालो किंवा आमची योजना हांगा तयार जाताल्यो, केंद्रांत पावताल्यो आनी सादारण अर्देश्यो थंय त्यो पास जाताल्यो, अर्देश्यो परत येताल्यो. पयशांचे सेम, पयसो येतालो पूण खुबसो पयसो परत धाडचो पडटालो. खूब जाण म्हणटा की पयसो हे खर्च करनाशिल्ले आनी परत धाडटाले. वस्तुस्थिती तशी नाशिल्ली. हांगच्यान ज्यो योजना तयार करून ज्यो वताल्यो त्यो सगळ्यो संमत जाताल्यो अश्यो ना. त्यो थोड्योश्यो संमत जाताल्यो आनी निधी परत वतालो. सो अशें दिसतालें त्या वेळच्या आमचे जे कांय पॉलिटिकल लोक आशिल्ले किंवा समाज धुरीण आशिल्ले तांकां दिसतालें की गोवा हें स्वतंत्र राज्य जर जालें, घटक राज्य जालें जाल्यार तें आमचें स्वताचें जातलें. आमकां केंद्राचेर चड अवलंबून रावपाची गोवा दमन आनी दीव आशिल्ले. हय, म्हणजे तिनी मेळून केंद्रशासीत प्रदेश नंतर घटक राज्य स्टेट जालो. सो उपरांत भाशा चळवळीच्या वेळार हे मागणेन ही मागणी एक आशिल्ली. जेन्ना भाशा जाली, म्हणजे जावपाची परिस्थिती आयली, तेन्ना दिल्लीत ह्याही गजाली खातीर एक वेगळे तरेचे कितें म्हणा तुमी ताका, लॉबिंग म्हणा किंवा पॉलिटिकल हालचाली जोरांत जाल्यो आनी आमकां राज्य दिया. पण तेन्ना विरोधूय आशिल्लो लोकांचो. विरोध असो कोणाचो नाशिल्लो. फक्त जे इंटलेक्च्युअल आशिल्ले, हुशार लोक आशिल्ले, जे बुद्धिमान लोक आशिल्ले, विचार करताले, तांकां दिसतालें की गोंया सारके बारीक प्रदेशाक हे स्वतंत्र राज्य जावपाची गरज ना. आमी केंद्र शासितात आमी सुरक्षीत आसा आनी आमी बरे आसा. म्हणजे आशिर्वाद केंद्राचो वतलो. हय, वतलो असो हो एक भंय आशिल्लो. सो तेन्नाचे डबल इंजीन. हय हय. आनी मागीर तो खरोय जालो. तो मागीर हांव तुमकां चर्चेच्या दरम्यान हांव तुमकां सांगता, कळ्ळें न्ही. सो मीन टायम भाशा आमकां मेळ्ळी, भाशे बरोबर आमकां घटक राज्य मेळ्ळें. आनी त्या टायमार खुबशीं स्वप्नां आमची गोंयकारांची आशिल्ली की आमकां हें जाय, आमकां तें जाय, हें आमी मागुया, तें आमी मागुया. पण म्हाका दिसता की पॉलिटिकल जी लिडरशीप आशिल्ली किंवा पॉलिटिकल जें वातावरण आशिल्लें गोंयांत त्या टायमा वयलें, तांणी खूब ह्या गोश्टीचेर विचार केल्लो अशें म्हाका अजिबात दिसना. म्हणजे हांव जेन्ना परत आतां याद करता सगळ्या गोश्टींची, कोणेंच आपलो एक बाबा हो ब्ल्यू प्रिंट आमचो ह्या पद्दतीन गोवा राज्य जावपाक जाय, ह्या पद्दतीन गोंयचें राज्य. पण म्हाका एक सांग, जस्ट फ्रॉम माय, आय वॉज नॉट इन जर्नलिझम दॅट टायम. हांव तेन्ना स्कुलान आशिल्लो. प्रताप सिंग राणे became the first chief minister of the state of Goa. Elections जावन. Yes. 89 चे इलेक्शन ते. 89 चे इलेक्शन. सो त्या पयलीं दोन वेळा ते मुख्यमंत्री आशिल्ले. सो तांकां एक विजनरी लिडर म्हणटाले. सो एक्चुअली स्टेट वॉज इन द रायट हँड एट दॅट पर्टिक्युलर. बरोबर. मागीर ब्लू प्रिंट कित्याक जावना तर तो? ब्लू प्रिंट म्हणजे प्रताप सिंग राणे हो ज्या पद्दतीन ज्या पद्दतीन 5-10 वर्सां तांणी राज्य चलयलें, लोक म्हणटाले की राणे बरें चलयता.
राणेच्या लिडरशिपीक तसो मोठो विरोध गोंयांत नाशिल्लो. विरोधक आशिल्ले ते MG पार्टी. MGP आणि MG पार्टी ही तशी खूप आक्रमक आशिल्ली ह्या विशया वयल्यान अशें उपरांतच्या काळांत ते दिसूय ना. एकदां कोंकणी जेन्ना राजभाशा जाली त्या उपरांत MGPचो जोर हळू म्हज्या ते कोतान मराठीक सपोर्ट करता. कमी जायत गेलो. आणि गोंया बद्दलची जी MGPची स्वप्नां आशिल्ली ती म्हाका दिसता की केंद्र हातून ती सगळी मिसळून गेली. आनी वेगळी स्वप्नां MGPन गोंया खातीर पळोवना. गोंया खातीर MGPन पळयल्ली स्वप्नां कितें? कूळ मुणकार म्हणजे कसेल त्याची जमीन असली स्वप्नां कळ्ळें न्ही, जी सर्वसामान्य बहुजन समाजाक जी फायद्याची आसा ती स्वप्नां. ताच्या पलीकडे विकासाची स्वप्नां ही भाऊसाहेब बांदोडकर हांणी पळयल्लीं स्वप्नां ती फुडें ताईन फुडें व्हेली. फॉर एग्जाम्पल हे आतां कला अकादमीचें म्हणा किंवा बोंडलाचें म्हणा किंवा साळावलीचें म्हणा, ही सगळीं स्वप्नां ही MGPची. फुडें मागीर प्रतापसिंग राणेंनी तातूंतलीं कांय स्वप्नां आपल्या पद्दतीन फुडें व्हेलीं. आणि म्हाका दिसता की म्हाका सदांच दिसता की हो विकास हो तसो शेवटचो विकास जो गोंयकारांनी जाची स्वप्नां पळयल्लीं, मोठो विकास. उपरांतचो विकास जो आसा तो गोंयकारांनी खरोच पळयल्लो काय कितें, खरंच गोंयकाराची ती स्वप्नां आशिल्लीं काय कितें, इतले मेरेन आतां विचार करपाची तेजेरूय येता. पूण आतां युगांत आय विल नॉट कम ऑन युअर, मागीर उलोवया तेजेर एंडिंगाक. पूण घटक राज्य जालें पळय, स्टेटहूड जालें, स्टेट जालें, हाजेर हांवें एक डॉक्युमेंटरी काल पळयली एका चॅनलाचेर. तेतून सगळे कॅपिटलिस्ट बशिल्ले आनी ते सगळे सांगताले की ना, युनियन टेरिटरी आशिल्ली पळय तेन्ना बरें आशिल्लें, राज्य जावन सारकें जावना. येस, हाजे वयल्यान सुरू करूं अबाउट लायफ फ्रॉम इकॉनॉमिक्स पर्स्पेक्टिव्ह. आणि जशें राजेन बाबान सांगलें की ताणें सांगलें की फायदे आनी गैरफायदे ताजेर येता. Point is that, I mean, which I start from economics, is because statehood is an economic independence, because it gives your state assembly to decide its own budget. So, for point of view, when you talk about capitalists, okay, you make it very politically charged argument, okay. So, एक गोंयचो माजी मुख्यमंत्री, I will not take his name, okay, because he said की म्हणजे स्टेटहूड जाल्या उपरांतचो मुख्यमंत्री सेड दॅट गव्हर्निंग युनियन टेरिटरी, गव्हर्नन्स इन युनियन टेरिटरी वॉज मच इजियर देन अ स्टेटहूड. नाव इन टर्म्स ऑफ अ प्लॅनिंग जर फाल्यां ब्युरोक्रेटाक विचारले, दिस इज एब्सोल्युटली ट्रू आर्ग्युमेंट. पॉयंट इज दॅट 87 उपरांत जी आमकां येणावळीची साधनां निर्माण करपाक जाय आशिल्ली, ताका एक वेगळें इमॅजिनेशन लागतालें, ताका एक वेगळी कल्पकता लागताली. In terms of tourism, in terms of mining, and in terms of any other resource, जाका एक इंडस्ट्री म्हणून एक तयार जावपाक जाय आशिल्ली, ती गोंयान आयज जाल्ली दिसना. आमी दर एका पाठार दिसलो थंय इंडस्ट्रियल इस्टेट म्हणून हाडून घातली, ती फाल्यां फंक्शनल आसा ना, ताका कसलो ह्युमन रिसोर्स लागता ना, हाजे कसलेच तरेचे प्लॅनिंग आमचे कडेन नाशिल्लें. गोंयकार वॉज नॉट एट द सेंटर ऑफ प्लॅन. नो, that's true. That's completely false. What we lacked is a political vision for it. गोंयान जे स्टेटहूड आयलें पळय, हे पॉलिटिकल क्लासा खातीर येवना. जसो तेलंगणाचो आज मुद्दो आसा पळय, की एंटायर तेलंगणाची जी पॉलिटिकल लिडरशीप आशिल्ली वेगळ्या वेगळ्या पार्टींची, ती रस्त्यार आयली, तांणी आंदोलनां केली, ताका हुतात्मे गेले म्हणून तांकां स्टेटहूड मेळ्ळें. जेन्ना कोंकणी प्रजेचो आवाज एजिटेशन जालें, 3 मागण्यो आशिल्ल्यो. एक, कोंकणी 8वे वळेरेंत वचपाक जाय, कोंकणी गोंयची राज्यभास जावपाक जाय, आनी तिसरो गोंय घटक राज्य जावपाक जाय. ह्यो तिनूय इंटरलिंक्ड गजाली आशिल्ल्यो. ह्या तिनूय गजालीं कडेन आमचो पॉलिटिकल क्लास ऑर तेन्नाचें सरकार हें एकामुखान उलयलें. टुडे काँग्रेस पार्टी इज क्लेमिंग द मार्टियरडोम की आमी ह्या राज्याक स्टेटहूड हाडून दिलें, पूण ताजे खातीर 555 दिसांचें आंदोलन जालें. तेन्ना तुमची पार्टी एकामुखान उलयली, तुमचें सरकार एकामुखान उलयलें. पॉयंट वॉज, जे लोक हे तुगेले ह्या गजालीच्यो मागण्यो करताले, दे डिडंट हॅड अ पॉलिटिकल विजन. आनी जो पॉलिटिकल क्लास आशिल्लो विच वॉज कंप्लिटली अलूफ फ्रॉम वॉट दे वर डिमांडिंग, द पीपल हू वर एट द फोरफ्रंट, अकस्मात असेंब्ली तुगेली 28ची 40 जाली. हाजो फायदो कोणाक जालो? दॅट्स वाय यू सी की ट्रेंड जर पळयत जाल्यार पोस्ट 90
यू हॅव अ ट्रमेंडस पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी. हम्म. जे 10 वर्साचे टेन्युअरान 12 मुख्यमंत्री झाले, इट इज बिकॉज की अकस्मात तुगेली विधानसभा 90 ऑनवर्ड्स जाले तेन्ना. एक्झॅक्टली. त्या खातीर गोंयचो जो राजकीय वर्ग आसा, गोंयचो जो इंडस्ट्री, हांगा इंडस्ट्रियल म्हणटा ते कांयच नाशिल्लें. हांगा फक्त मिनेर आनी भाटकार. हम्म. लेट्स बी व्हेरी फ्रँक, कळ्ळें तुका. फक्त मिनेर आनी भाटकार हो जो क्लास आशिल्लो, कळ्ळें, दॅट वॉज एन इंडस्ट्री. दे डिडंट हॅड एनी पॉलिटिकल इकॉनॉमीक विजन फॉर गोवाज इंडस्ट्री. अँड गोंयचो जर डेव्हलपमेंट जर तूं म्हणत न्ही, इट सेंटर अराउंड 2 poles, which is tourism and mining. Can you call tourism and mining as an industry? जेन्ना इंडस्ट्री म्हणटा पळय ताका अकाउंटेबिलिटी लागता. 2011च्यान आज मायनिंगाची जी दशा जाल्या, हू इज अकाउंटेबल? जर तुमी मायनिंग इंडस्ट्री म्हणटा, गोंयचे म्हणटा की मोठे व्हडले शिक्षण महर्शी आनी मिनेर आनी उद्योगपती आनी हे ते सगळे ओनरशीप घेता. तुमी जर मिनेर आशिल्ले, तुमी कितली पोकलिनां घातलीं, तुमी कितले ट्रक चलयले? हां, आज जे तुमी कितें केलां पळय ते सगळे हुसपून कोणाक तरी ते ट्रक काडून दिवन, कोणाक हें काडून दिवन, अँड यू कॉल इट एन इंडस्ट्री. सेकंडली टुरिजम, वेअर डज द ओनरशीप लायज? आज ज्या पद्दतीचे जे कॉर्पोरेट स्टायल टुरिजम गोंयान आयला, वेन वी टॉक अबाउट अ टुरिजम, वी टॉक अबाउट दीस मेगा प्रोजेक्ट. सगळ्यात मेगा, आमी ल्हान कांयच ना. बट आज जे गोंयान जो टुरिजम आसा, वेर इज द ओनरशीप? पयसो खंय वता? आमी मिरामारा हांगा, मिरामार हांगा क्लॉक रूम पळय, हें तुगेलें बाथरूम आनी टॉयलेट ब्लॉक, हें इनॉग्रेट करपाचें फंक्शन जालें 4-5 वर्सां पयलीं. म्हणजे 50 वर्सां लागता की मिरामार संडास बांदपाक? दीस इज युअर टुरिजम? आमचे कडेन आज मेरेन एक ब्लू सर्टिफायड बीच आसा, ब्लू फ्लॅग सर्टिफायड बीच आसा ना. सो ज्या पद्दतीन प्लॅनिंग गोंयच्या भौसाक केंद्रबिंदू दवरून प्लॅनिंग जावपाक जाय आशिल्लें, तें अजिबात आमकां जाल्लें दिसना. ओके. Ready to ride small and save big? Counter Honda brings you an exclusive limited period offer on India's favorite scooter, the Honda Activa. For a short time only, get a special discount of up to ₹3,000 on your brand new Activa. Whether it's the trusted, stylish and most reliable Honda Activa, there's never been a better time to make it yours. Smooth performance, legendary mileage, unmatched reliability, and now huge savings too. But hurry, this offer is only valid till 31st of May at Counter Honda showroom. Walk in today, test ride your new Activa and grab your ₹3,000 discount before it's gone. Counter Honda, your ride begins here. जेन्ना जालें पळय घटक राज्य, तेन्ना आतां युगांक म्हणटा इज अ वॅलीड हे प्रश्न. तेन्ना कोणाचोच थॉट प्रोसेस नाशिल्लो, आनी यू वर अ जर्नलिस्ट एट दॅट टायम. सो तेन्ना तुमी मे बी ओवर 10 years तुमी विचारूं केन्ना ना की तुमी घटक राज्य कित्याक घेतले आनी खंय वता तुमी? एक्झॅक्टली. कितें जालां, ऑफिशियल लँग्वेज आनी घटक राज्य वॉज अ आउटकम ऑफ युगांकान सांगलां तें एजिटेशन. गोंयांत जे लोकांनी गोंया खातीर, म्हणजे गोंय भविश्यांतले गोंया खातीर जे आंदोलनां केलीं, ताचो आउटकम म्हणून आमकां लँग्वेज आनी आमकां घटक राज्य मेळ्ळें. उपरांत घटक राज्य मेळ्ळ्या उपरांत ही जी चळवळ आशिल्ली ती कट जाली. बरोबर. आनी ताची जागा ही पॉलिटिकल लोकांनी घेतली. आनी तातूंतल्यान अशें जालें की पॉलिटिकल लोकांनी घटक राज्य जाल्या उपरांत डेव्हलपमेंट कसो जावपाक जाय हाचो विचार करपाचें सोडून घटक राज्य जाल्या उपरांत आमकां कितें कितें मेळूंक शकता आनी जातूंत आमचो फायदो जावपाक शकता, तातूंत इन्क्रीज ऑफ कॉन्स्टिट्युएन्सीज मॅक्झिमम ताणें आपली तकली तातूंत मतदारसंघ वाडोवप हें तातूंत आमी जे पॉलिटिकल कोलांट्यो मारल्यो तातूंतल्यान गोवा हे सुरवातीकच जेन्ना घटक राज्य मेळून एक 2 ते 3 वर्सां भितर आमी पॉलिटिकली फेल्युअर स्टेट म्हणून आमी संपूर्ण जगभरांत आमची चितू जाली. ज्या पद्दतीन उडयो मारल्यो ताणें सांगलां 7 मुख्यमंत्री 1989 ते 94 ह्या 5 वर्सांत आमी 7 मुख्यमंत्री पळयले. हें कित्याचें द्योतक? 10 वर्सान 12 पळयले. म्हणजे पॉलिटिकल जी एक हें आसता न्ही, एक कितें म्हणटा ताका, एक आशा, कळ्ळें न्ही, की कितें तरी मेळोवपाची सेल्फिशनेस, कळ्ळें न्ही, तें हायटीचेर आशिल्लें त्या टायमार. सो आमी कितें करपाक जाय आशिल्लें, आमी भविश्यांतले गोंयांत
कला, संस्कृती, हेरिटेज, आमचो कल्चर आणि बाकीचे ज्यो कांय गोश्टी, इतिहास, ह्यो कश्यो हाचें संवर्धन कशें करप हाचो विचार जावपाक जाय आशिल्लो आनी तें राखून उपरांतचो डेव्हलपमेंट. हो म्हाका दिसता जस्ट बिकॉज हांव तुका कोट करता तुका आनी कितें ना, उलोवपाक उलय. दिस इज द सेकंड एक्सिडेंट आय एम टेलिंग यू वाय. जेन्ना ओपिनियन पोल जालो, हांवें उदय बाबाक प्रश्न विचारिल्लो की ओपिनियन पोल जालो, तुमी सेपरेट राज्य दवरलें, ओके, पूण ताच्या उपरांत राज्यान कितें जाता तेजी जबाबदारी तुमी घेवना अशें म्हाका दिसता. सेकंडली घटक राज्य केले आनी चळवळीन केले, पूण चळवळींचे वांटेकार जाल्ले आनी घटक राज्य जातकर कितें जबाबदारी घेतली. गोंयकारांचो स्वभावच काय म्हणटा विक्ट्री जाली की ते जस्ट ना, तशें जावना तें. कारण पॉलिटिकल, एकच मिनिट, पॉलिटिकल एस्पिरेशन्स ह्या लोकांची जी तांचो स्वार्थ जो आशिल्लो तो इतको तीव्र आशिल्लो, तांणी ह्या लोकांक जे बुदवंत आमी जांकां म्हणटा बुद्धिमान जे लोक आशिल्ले तांकां घेवच ना न्ही कसल्याच हातून, पार्टिसिपेटच करून घेवना. सो प्रत्येक मनीस वचून सांगूंक शकना न्ही की म्हाका घे, हांव तुमकां सजेशनां दितां किंवा हांव तुमकां एक प्लॅन चालू करपाक जाय आशिल्ली. न्ही, चळवळ चालू कितें, जे मागिल्लें तें आमकां मेळ्ळें, पूण आमकां भाशा मेळ्ळी, मेळून फुडें तें घटक राज्य जस्ट अ मायलस्टोन. कितें जाता, खंयचीय चळवळ कळ्ळें न्ही, युगांक बरे तरेन सांगपाक शकतले, खंयचीय चळवळ जो मेरेन तुमी एक पर्टिक्युलर गोश्टीची मागणी करता आनी ती मागणी जेन्ना ती मागणीच्या वेळार खरें आंदोलन तेन्नाच जाता, मागणी करप मेरेनूच जाता. मागणी पूर्ण जाली काय ना ती चळवळ तातूंतली हवा विक्ट्री सेलिब्रेशन आनी मागीर जे सुरू जाता न्ही, मागीर ते बाकीचे म्हणजे एकदां जनावर मारलें बाकीचे मागीर गिदाडां जशीं वचून ताजे लचके तोडपाचें काम करता. सेम जालां गोंयांत. युगांक तुका दिसता की वी वर ऑल्सो फ्लेबरकास्टेड विथ नॅशनल पॉलिटिकल पार्टीज. केन्ना तेजे पयलीं सगळे आमचे रिजनल पॉलिटिकल पार्टीज आशिल्ले, नंतर काँग्रेस आयली, नंतर नॅशनल पॉलिटिकल पार्टीज स्टार्टेड लुकींग एट गोवा. तेजे नंतर आमी पळयत जाल्यार मेजॉरिटी रूल नॅशनल पॉलिटिकल पार्टीनूच केला आज म्हणसर. सो गोंयकार आबूज जाले काय म्हणून हे सगळे. यू नीड टू अंडरस्टँड वन थिंग की हाका खूब मोठी एक हें आसा. दिस इज अ पार्ट ऑफ अ लार्जर कॉन्टेक्स्ट. जर आमी म्हणटा की ओवरऑल मातसो थोडो इतिहासा कडेन वचपाक तुका 1961 वर्सा जेन्ना गोंय स्वातंत्र्य जालें, मुक्त जालें, इट वॉज नॉट अ नॅचरल प्रोसेस. इन मिलिटरी टर्म्स, इन अ मिलिटरी पार्लन्स इट इज कॉल्ड एज द लिबरेशन. आमी खूब सॉफ्ट वता, बट इन टर्म्स ऑफ अ प्रॉपर मिलिटरी पार्लन्स इट इज कॉल्ड एज एन एनेक्सेशन बाय अ मिलिटरी मिन्स. यू टेक इट. तेन्ना खुबश्यो गजाली डिसायड करपाच्यो आशिल्ल्यो अँड दॅट्स वाय ओपिनियन पोल वॉज वन ऑफ इट. की जे भारताचेर टिका टिप्पणी जाली सगळे नॅशनल हातून, इंटरनॅशनल हातून, वेर नेहरू सेड वी वील गिव अ फ्रिडम टू गोंयकार्स टू चूज वॉट दे वॉन्ट. सो थंयच्यान ओपिनियन पोलाची निर्मिती जाली. सो बिफोर ओपिनियन पोल ह्या राज्याची भाशा कितें आसतली, ताचें गव्हर्नन्स कितें आसतलो, वीच वॉज अनडिसायडेड. तुगेलो महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी जी आशिल्ली पळय, कळ्ळें, दे वॉन्टेड टू मेक गोवा पार्ट ऑफ महाराष्ट्रा. कळ्ळें तुका. आज जे कोंकणीवादी नॅरेटिव्ह तयार करता पळय तोय चुकीचो आसा. कळ्ळें तुका. वाय महाराष्ट्रा इज बिकॉज की महाराष्ट्रान जर गेले जाल्यार महाराष्ट्राचो जो वैचारीक दुराजी आशिल्ली, कळ्ळें, वीच वॉज व्हेरी प्रोग्रेसीव. ते म्हणटा की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. सगळो एकंदरीत भौसाक घेवन वयर काडप. कळ्ळें तुका. एम्पावरमेंटाचो, कळ्ळें, एनलायटनमेंटाची ती हें चळवळ आशिल्ली. सो दॅट्स हाव बिकम महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी. नाव द इशू कम्स एट अ ओपिनियन पोल. इन 1967 जर ओपिनियन पोल जायना तो मेरेन कोंकणी एज अ डॉक्ट्रीन, म्हणजे हे राज्य जर सेपरेट उरतलें जाल्यार ताची भास खंयची और जाल्यार ताका कितें जाय हाजेर लोकांचो विचार तयार जालो. दिस इज ओपिनियन पोल बिकेम तुगेलो हें कितें ओरिजिनेशन ऑफ वॉट यू कॉल एज कोंकणी डॉक्ट्रीन, कोंकणी राज्य. इज बिकॉज की तेन्ना जर तुका राज्य जाय आशिल्लें जाल्यार तुका पयलीं ती भाशा सिद्ध करची पडटली. दॅट्स हाव तुगेले 8 शेड्यूल लँग्वेज आनी तुगेले ऑफिशियल लँग्वेज द इशू केम. आतां विशय असो आसा, तुजें राजकारण करपी क्लास वेगळो, धंदो करपी क्लास वेगळो आनी हे विचार मांडपी क्लास वेगळो. 3 वेगवेगळे. ही पयली गजाल. दुसरी गजाल, गोवा एज एन आयडेंटिटी, कोंकणी एज एन आयडेंटिटी ऑलवेज रिमेन्ड अ डिस्प्युटेड एंटिटी. आमी व्हडलें सांगता की आमी तुगेले ओपिनियन पोल केलो, आमी कोंकणी राजभास केली. कोण रस्त्यार आयले? इट इज अ गोंयकार वर्सीस गोंयकार.
कोणे एकामेकाची माती फोडली, एक गोंयकार वर्सीस गोंयकार. सो इतली एनर्जी ह्या गोंयकारांची गेल्या ह्या वादांनी. आनी वाद कशे अशें न्ही की आमी सेंट्रला कडेन झगडटले आनी हें करतले, वाद एकामेकाचूच आमच्या भितर. एक्झॅक्टली. दॅट्स वाय आज जर म्हळें की तुगेलो गोंयचो समाज पुरूश कोण 1961 उपरांत, खूब म्हत्वाचो मुद्दो आसा. आमचे कडेन अनडिस्प्युटेड आन्सर ना. बांदोडकार हो आयचो ह्या राज्याचो भाग्य विधातो आशिल्लो, कळ्ळें तुका, हें सगळ्यांनी मान्य करपाक जाय. बट आज बांदोडकराक, भाऊसाहेब बांदोडकराक भाऊक अनडिस्प्युटेड समाज पुरूश काणकोण टू पेडणे आनी अक्रॉस द कम्युनिटी हो एक्सेप्ट करपाक तयार आसा. हांवें एकदां आर्टिकल बरयल्लें की आमचा नायक विवादीत का. सो वी आर अ पार्ट ऑफ कॉन्ट्रडिक्शन्स अँड वी हॅव टू डील विथ दॅट. लायक फॉर एक्झाम्पल, तुवें सांगलें की आज टुडे इज 39 स्टेटहूड डे. आय वॉज नॉट बॉर्न ड्युरींग स्टेटहूड. सो 2 पिळग्यो गेल्या ह्या सगळ्या गजालीचेर. आज जर कोणें सांगलें, कळ्ळें तुका, कोंकणी मराठीचो वाद कितें आशिल्लो, आमी कित्या खातीर झगडटले, आयचे जेन्झी लोकांक जर विचारलें ते पिशान काडटले. दिस इज वेर यू फॉट. हाजेरूय झगडपाचें गजाली. अगेन कमिंग बॅक टू दॅट इरा, तेन्ना अशें जाता घरान सुद्धा एकमेकांक. हांव जस्ट एक हें सांगता, कळ्ळें तुका, ताणें खूब म्हत्वाचो मुद्दो काडिल्लो, कळ्ळें तुका, अबाउट द पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी. डू यू नो दॅट गोवा इज अ व्हेरी अननॅचरल स्टेट. इज बिकॉज तूं जर हाजें जे शेड्यूल काडून पळयत न्ही, जे शेड्यूल हातून ज्या पद्दतीन घटक राज्याचो दर्जो मेळटा, apart from your linguistic identity, is that your constituent, you should have a 60 constituents. We have 40. Goa, Sikkim and Meghalaya are the only 3 states, कळ्ळें, जो बेसिक स्टेटहूडाचो क्रायटेरिया फुलफील करना. कमीत कमी 60 मतदारसंघ. एक्झॅक्टली. ओके. Delhi has that, but Delhi is still a union territory. Okay. You can't have a statehood for a Gorkhaland which is a much larger than Goa. Telangana गोंयच्या परस कितलेशेच व्हडलें, बट ताका इतलो संघर्श करचो पडलो. सो गोवा वॉज द ओनली स्टेट अँड एन एक्सेप्शन विच वॉज मेड अ स्टेट ऑन अ बेसीस ऑफ लँग्वेज. बाकीचे जे मागीर जाले पळय छत्तीसगड, झारखंड आनी हें ते, विच वॉज फॉर एन एडमिनिस्ट्रेटीव नेसेसिटी, नॉट फॉर लँग्वेज. सो या. लगे मुझ में ओ मेलो कितरे रास्ता पोज मरे जॉन बाब टायर झाल्या मरे ब्रेक आनकेच लागतले. मुझे पाशी हॉडे जाले इथे. हॉडी चेंज कर मरे. कितें? टायर चेंज कर मरे. खंय चेंज केला बरे? येच योकोहामा टायर एक्सप्रेस. ओय योकोहामा टायर एक्सप्रेस. सगळे टायर सोल्यूशन एका जाग्यात. नवे टायर्स विथ 5 years अनकंडिशनल वॉरंटी. वाह. मॅकबिल्स. वाह. टायर चेंज, टायर सर्विस, वाह. नायट्रोजन गॅस, बिल अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग, अरे वाह. पेपरलेस बिलिंग आणि जायते. हे सगळे बेस्ट प्राइस आणि एक्सप्रेस सर्विस. गाडी सारखी बटर आणि सर्विस सारखी फास्ट मरे. फास्ट नो एक्सप्रेस. योकोहामा टायर एक्सप्रेस ऑपोजिट सनशाइन हॉस्पिटल, आलेम हायवे, मारगांव. आनी मग दोतोरा घेवत मरे. होय. ओके. तेन्ना हांव म्हणटालो ते कोंकणी मराठी जेन्ना वाद चल्लो पळय, आनी अशे आसताले कांय लोक जेंकां मराठी जा पुणून गोंय घटक राज्य जाल्ले जाय. एक्चुअली खरें सांगता, गोंय लँग्वेज हाज्या खातीर मोठें एज्युटेशन जालें, पूण घटक राज्य हो त्या आंदोलनाचो मेन हें केन्नाच नाशिल्लो. हाज्या बरोबर तेंच मेळ्ळें अशें. बरोबर. एक्झॅक्टली. इट वॉज एन एलायड थिंग. अलायड थिंग, कळ्ळें न्ही. सो तो विशयच नाशिल्लो. इवन जेन्ना आमकां लँग्वेज म्हणजे कोंकणी जेन्ना आमची राज्यभाशा जाली तेन्ना खूब मोठ्या प्रमाणांत घटक राज्य पॉलिटिकली फुडें गेल्लो विशय आशिल्लो उपरांतच्या हातून, आनी तो करून ताणें घेतलो. पूण एक गजाल सांगता, जसो इकॉनॉमीक हें ताणें सांगलो न्ही, म्हणून एक विशय सांगता जो म्हाका याद जाली. गोंय जेन्ना घटक राज्य जालें ते उपरांत कोणेच विचार करूं ना की हाजो इकॉनॉमीक गोंयाचेर परिणाम कितें आसतलो, बरो किंवा वायट, वो कसो आसतलो, हाजो विचार कोणें करूं ना. कारण केंद्रा कडल्यान पयशे मेळपाक आमकां लिमीट नाशिल्लें. आमकां कितलेंय मेळूंक शकतालें, कारण केंद्र शासीत, केंद्राक दिसता तितलें आमकां मेळूंक शकतालें. पूण राज्य जाल्या उपरांत ताका एक
आमी एका हातून आयले, एका डिसिप्लिनान आयले आनी ताच्या इतले मेरेन दिवपाक शकता, अमक्यो योजना, अमके आमचे बजेट वर्साचे अशें एक ठरोवन आमकां मेळटालें. कारण स्टेट आमचे बजेट ताका जोडून केंद्र आमकां जी मदत दिता, एड दिता ती अशें धरून ते आमचे ठरताले. 91-92 म्हाका याद आसा की गाडगीळ मुखर्जी हो फॉर्मुला सगळ्या देशभरांतल्या राज्यांक लागू जालो आनी ते उपरांत ताणें एक तातूंतली क्रायटेरिया अशी की जाची लोकसंख्या चड आसा ताका बजेट म्हणजे ते चड मदत करतले, जाची लोकसंख्या कमी आसा ताका कमी मेळटली. पयले क्रायटेरियान गोवा आवट. दुसरी क्रायटेरिया जी विकसीत राज्यां आसा ऑलरेडी ताचो डेव्हलपमेंट बरो आसा तांकां कमी, जावना तांकां विकास करपा खातीर पयशे चड मेळटले, परत गोवा आवट. कळ्ळें न्ही. अश्यो कांय क्रायटेरिया ज्यो अजुनूय आसा तातूंत प्रत्येक वेळार गोंयाक मारच पडला. सो आमकां असो फटको बसलो. 91-92ची परिस्थिती अशी आशिल्ली, तुमी एकदां चॅक करा, प्रायमरी टिचरांक दिवपाक पगार मेळनाशिल्लो. 91-92 हय. इवन प्रताप सिंग राणे जेन्ना मुख्यमंत्री जाले परत 95-94च्या इलेक्शना उपरांत प्रताप सिंग राणे परत जेन्ना मुख्यमंत्री जाले, 2 म्हणजे 1 म्हयनो जावन आनी 15 दीस वताले पगार जावपाक. आनी ताचें कारण हें आशिल्लें, आमी राणेंक डायरेक्ट दोश दिवपाक शकना, पण परिस्थिती अशी जाली, रेवेन्यू जनरेशन आमी कांयच करूं ना, खंयच्यानच पयशे येवपाचें हें नासतालें. ते आमकां ताचो फटको इतको बसलो की 99त जेन्ना सार्दीन गव्हर्मेंट आयलें, हें आमी सादारण 98 मेरेन आमी हे त्रास काडले. 99 सार्दीन गव्हर्मेंट आयलें आनी मनोहर पर्रीकर डी फॅक्टो फायनान्स मिनिस्टर आशिल्ले. म्हणजे ते सगळे फायनान्साचे ते घेवन बसताले आनी ताणें हळू कांय गोश्टी अश्यो जाग्यार घालपाक स्टार्ट केल्यो, जे आमकां इलेक्ट्रिसिटीच्या हातूंतल्यान आमचे जे पयशे वताले, जे आमी घेनाशिल्ले ताचें बील आमकां येतालें. अशें करून ताणें खूब कडेन पयशे वाचयले आनी हळू आमची गाडी मार्गाक. पळय, टोपरी, झबली, माणे सगळे हाडल्यात. हां, हे तांदूळ सामके पौश्टीक, भुरग्याक बरें. आनी हें मुगो तेल कालूच घेवन आयला दुकानांतल्यान. मम्मा, तू इतले पयसल्यान हें घेवन येयला? मागीर म्हाका तुमची काळजी ना तर? राव गो, हांव तुका कितें तरी खावपाक करता. आगे पळय गो. शी, पाड पडू हांचे. कसलो सावार आयला देव जाणा. कितले आशेन हाडिल्ले हांवें सगळे. मम्मा, तू चड चिंतू नाका. राव, हे पळय, सगळ्यान शुद्ध पंचामृत, जे दिता शुद्धता आणि पौष्टिकतेची हमी. आणि त्याच वांगडा ही वेगवेगळी शुद्ध तेलां आणि बरेच प्रोडक्ट्स. अशें जशी आवयची माया जायना कमी, पंचामृता दिता शुद्धतेची हमी. सुपर एक्स्ट्रा लॉंग बासमती रायस, पंचामृता फॉर्टिफाइड चक्की फ्रेश आटा, प्रीमियम लॉन्ग क्वालिटी बासमती राइस, हिमालयन पिंक सॉल्ट, वैरायटी ऑफ कोल्ड प्रेस ऑयल्स. पंचामृता. आता एक मूळ लास्ट सेगमेंटान मूळ मुद्दो. आता आयच्या दिसा एक्चुअली हो विषय आसूं जायनाशिल्लो, पण समहाव इट इज कमिंग फ्रॉम आता सोशल मिडिया. कोणाक फायदो जालो घटक राज्याक लागून? फायदो कोणा तरी जालाच आसतलो. युगांका कडेन मागीर वता, कारण युगांक सारको त्या प्रश्नाक सारको आसा. तुमी म्हाका सांगा, हांव कोणाची टिका करना. टिका अशा खातीर करना की हांव एक पत्रकार, हांव म्हज्या हातूंतलें म्हाका दिसता तशें हांव बरयतां, दिसता तशें हांव सांगतां. घटक राज्य जाल्या उपरांत जो विकासाची आमची एक कल्पना आशिल्ली, आजचो विकास हो सांगचो म्हाका सांगचें पडटा. विकास जाला म्हणून सांग. कोण तरी म्हाका हें दिता की विकास जाला म्हणून सांग, ही योजना बरी आसतली म्हणून सांग. लोकांचें कितें? लोक तशें उलयत, नॅचरली लोक उलयता काय कितें? लोकांनी सांगपाक जाय. लोकांनी सांगपाक जाय. आमी लोकांचेर अक्षरशः थोपता सांगपाक की आमी खूश आसा म्हणून सांगा, आमची पोटां म्हणजे आमी पोटभर जेवता म्हणून सांगा, आमी हरशीं उपाशी आसा. अशी परिस्थिती लिटरली आज आयल्या. गोंयची डेमोग्राफी प्रत्येक भागांनी चेंज जाल्या, कारण थंय मेगा प्रोजेक्ट आयले, थंय गोंयकार नाच. काल हांव वाचतालो कितले तरी शेकड्यांनी हे
फ्लॅट्स ताची 500 कितें तरी ती आयल्या. लोकल मनशां लोकांक कांय खबर ना. आतां हे 500 हातून समजा एक 5,000 लोक आयले 500 फ्लॅटाचे निमतान. त्या गांवचें कितें, त्या गांवचे जी एक आयडेंटिटी आशिल्ली, गांव जालेच न्ही. आतां तुमी बाणावली चला, कोलवा चला, तुमी हे सायडीन तर नॉर्थ गोवा उलोवपाची माणसुकी ना. परवरी चला, तुमी खंयी चला, कळ्ळें न्ही. आनी हळू हाजें लोण जें आसा न्ही तें खेड्यांनी पावपाक लागलें. आनी हाजेर विचार कोणूच करना. विचार कोणूच करना की बाबा गोंयचें कितें जातलें. आतां एग्रीकल्चर जागा आतां जमीन आतां कन्वर्ट करपाक मेळची ना अशें आमी सांगता. कितलो तेंप आमकां लागलो हें सांगपाक. तो मेरेन गेल्यो जागा, तो मेरेन शेतां पुरवलीं, तो मेरेन शेतांनी बिल्डिंग्यो उबो रावल्यो. इतको टायम कित्याक गेलो. आतां काय बिल्डिंग उडोवंक शकना. सो आमी डायरेक्ट म्हणूंक शकता की सामान्य मनशाचो हातूंतल्यान कांयच फायदो जालो ना. फायदो जर जालो आसत न्ही, जे हुशार पॉलिटिकल काही जे मायंड्स आशिल्ले किंवा पॉलिटिकल जे लोक आशिल्ले त्या लोकांनी सगळे तरेचो गोंयचो तरी फायदो जालो ना. कांयच जावना. गोंयचें जर कितें जालां आसत जाल्यार अतिशय नुकसान जालां. आज रस्त्याचेर जे एक्सिडंट आनी हे जे सगळें तुमकां पळोवंक मेळटा ते आउटकम ऑफ दीस. जे भायल्यान जे हे येवपाक लागले गोंयांत ते फक्त ट्युरिस्ट न्ही, हांव मानपाक तयार ना. जे हांगा आतां सेटल मोठ्या प्रमाणात जे लोक दुसरें घर जे गोंयांत आतां करपाक लागले लोक न्ही, तातूंतल्यान गर्दी गोंयांत इतकी वाडली. सद्या दुसरें घर न्ही, सद्या पयलें घर गोंयांत जालें आनी दुसरें घर दिल्ली जालें. अशी परिस्थिती जाल्या. हाजेर विचार कोणें करप. GK म्हणून एक हें आसा बिफोर बिकॉज हे म्हाजो सामको आवडटो विशय. ग्रेटर कैलास 2 म्हणून आसा गोंयांत, ताका सद्या गोंय म्हणटा कारण सद्या थंयचे सगळे लोक हांगा येवन रावल्यात. बरोबर. खाली तांणी विकल्यो. तुमी जर कितें करपाक जाय आशिल्लें न्ही घटक राज्या उपरांत गोंया खातीर, जाल्यार तुमी खंय तरी एक रेग्युलेशन, स्ट्रॉंग रेग्युलेशन हाडपाचें किंवा केंद्राचेर तुमी दबाव हाडपाचो की इतले मेरेनच गोंयांत तुमी हें करूंक शकता, इंटरफेर करूंक शकता, ताच्या वयर करूंक शकना. इतले अशें सांगपी एक कितें तरी एक लेजिस्लेशन येवपाक जाय आशिल्लें. हाजेर न्ही आमी आनी खरें डिबेट घेवपाक जाय. बिकॉज आय नो यू हॅव सीन. आनी कोणाक खबर ना जाल्यार फाटली आमची दुधसागर गाडवली पासय पळया आमी राजेंद्र बाबाच्या गांवांतल्यान कवर केल्ली आसा. ती तांबडे सुर्ला कुशिकचो गांव मलपण गांवांतल्यान ते आयिल्ले आसा. तांबडे सुर्ला गांव आमचोच, आमी थंयचेच. तुजो वाडो मलपण म्हणून सारको वाड्याचो सांगता की थंयच्यान ते आयिल्ले आसा. सो ते कवर केला. सो तुवें पळयलां फ्रॉम मलपण टू आमचो मिरामार आनी पणजे प्रवास तुवें पळयला. ताचेर दुसरी डिबेट करप. तुजेर कोणाक फायदो जालो हेतून. वेल हांव सामकोच अशें हें म्हणना की वी वेर नॉट अ स्टेट. ओके, आवर सिच्युएशन वूड हॅव बीन वर्स देन डेली. ज्या पद्दतीन जाला पळय, तुका प्लॅनिंगान कांय हिशोब ना, हें ना तें ना. सो लेट्स नॉट गेट एज अ पार्ट ऑफ एन a person who is born after statehood, who have seen the struggles of Telangana, and definitely okay, we have something to say. But व्हडल्यान सगळ्यान चड जर फायदो कोणाचो जालो म्हणजे इफ आय लूक बॅक एज थोडोसो एकाडेमीक पद्दतीन पळोवन जाल्यार 2 वर्गाचो भयंकर फायदो जालो आमकां. एंड इट हॅज इन्फ्लुएन्स द पॉलिटिक्स ऑल्सो. इज दॅट एक मायनींग लॉबी आनी दुसरी रियल इस्टेट लॉबी. ह्या दोनूय घटकांक आडवें उबें गोंय सापडलें, ग्रीन फील्ड सापडलें. चार्ल्स वो आमचो गोवा फावंडेशन क्लाउड अडवायस इज अ व्हेरी सिंपल उदाहरण ताणें दिलें. आयज तुमी म्हणटा न्ही हिल कटींग, आत्र्या पयऱ्यान तुमगेले चॅनल सुद्दां सांगता की आयज हिल कटिंगाचे हांगा प्रोटेस्ट आहा, थंय प्रोटेस्ट आहा. तरी आसतना हिल कटींग जाता. पणजे रावले जाल्यार कळटा तुका चारूय वटेनी ना जाल्यार हिल कटींग इज अ रियलिटी. तो सांगता टावन एंड कंट्री प्लॅनिंग. पयली गजाल म्हणटा टावन एंड कंट्री म्हणटा तो कॉन्सेप्टूच ना भारतान. ओके, सो टावन एंड कंट्री प्लॅनिंग हें डिपार्टमेंट येवच्या पयलीं एक हिल कटींग नाशिल्लें. एक हिल कटींग नाशिल्लें टावन एंड कंट्री प्लॅनिंग येतकीर. टावन एंड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट म्हणजे जे डिपार्टमेंटूच तुगेले प्लॅनिंगा खातीर तयार जाल्लें, हे तुगेले हिलॉक्स आनी हिल्स प्रोटेक्ट करपाक तयार जाल्ले, ही तुगेली अधिकृतपणान हिल कटिंगा सुरू जावपाक लागली. वाय इज बिकॉज ऑफ अ रियल इस्टेट लॉबी. आयची जी परिस्थिती आसा पळय, आयज गोंयकाराक फ्लॅट घेवपाक परवडटा? परवडना, अजिबात ना. आवाक्या भायलो आसा. कारण गोंयची इकॉनॉमी तितली ना. आयज गोंय
इट इज अ व्हेरी सिरियस. द प्रिंट म्हणटा ताणें एक हें केल्लो, बरो रिपोर्ट केल्लो गोंयचेर, की गोवा इज जस्ट नॉट लुजींग इट्स ब्रँड, बट गोवा इज बिकमिंग अ डेस्टिनेशन फॉर ओल्ड कपल्स टू सेटल. रिटायरमेंट प्लेस. दिस इज नॉट एन हॅपनिंग प्लेस. जो हांगा बिझनेस जायना कांय, कळ्ळें? कोण तरी सेकंड होम म्हणून करता हांगा आनी ते घेवन गेले. दुसरी गजाल मायनिंगाची आज परिस्थिती जी कितें आसा पळय, ओके, जी दशा जाल्या, इट्स अ लॅक ऑफ प्लॅनिंग. वेर यू हॅव, जर तुवें जमीन पोखरून जो ओर विकला ताजी ओनरशीप खंय? आज तुजे कडेन कसलेच तरेचें कॉर्पोरेशन ना. सरकाराक कितली येणावळ आयली, सरकाराक कितली रॉयल्टी आयली. आज जी परिस्थिती आसा पळय, आज तुमी कुडचडे, सावड्डे आनी ह्या सगळ्या एरियेन घालून वडा. इट इज जस्ट नॉट एन इकॉनॉमीक प्रॉब्लेम. ज्यांचे ह्या लोकांची मशिनरी आशिल्ली, ट्रकांची आशिल्ली, शिक्षण अर्दकुटेक उडयलां. जो विकास जावपाक जाय आशिल्लो, शिक्षण ना, थंय रिसोर्सीस ना, कळ्ळें? आनी आज तुगेले थंय जी सामाजीक परिस्थिती आसा, थंय सुक्या बांगड्याच्या रेटीच्या कोतान लोक जमीन घेवपाक लागले. हे सगळे तुगेले दिल्लीचे आनी हाजी तेजी सगळी लॉबी, कळ्ळें तुका? सो बेसीक आमचे प्लॅनिंगा कडेन केन्नाच लक्ष नाशिल्लें. एज अ समाज, एज अ कलेक्टीव कॉन्शियन्स ऑफ दीस सोसायटी आमी केन्नाच ह्या गजाली कडेन लक्ष दिवना. कारण ऑल आवर इकॉनॉमी केम फ्रॉम सेलिंग युअर प्रायमरी कॉमोडिटी, विच इज युअर टुरिजम. हांगा कोण तुगेलो अटल सेतू पळोवपाक ट्युरिस्ट येना, कितलो बरो बांदला तो. जुवारी ब्रीज पळोवपाक लोक येना. आजुनूय बिचार वचपाक लोक येता. आजुनूय तुगेलो दूधसागर आनी हे सगळ्यो गजाली पळोवपाक वता. आज ते तरी तुमी सांबाळून दवरला? शुन्य. मायनींग तुमी हांगासरले काडटा, विकता. थंय तुगेले नुस्तें, ट्रॉलर आनी हे ते सगळे. दीस इज अ प्रायमरी कॉमोडिटी. तुमचे कडेन मॅन्युफॅक्चरींग ना, प्रोसेसींग ना. आज IT इंडस्ट्री तुमी सांगता कितें? IT इंडस्ट्री गोंयान आज मोठ्यो IT कंपनी येवन तुगेले चोडना आनी हातून तातून रावपाक लागले. बट तुमी कितें म्हणटा, आमकां IT पार्क करपाक जाय. ते पार्क जायत ना, 20 वर्सां जालें. कितें आसा तें मेगा, कळ्ळें? सो ह्या IT कंपनीक तुमकां बेसीक इंटरनेट दिवपाक जायना. सो इन टर्म्स ऑफ इकॉनॉमी वी हॅव अ झिरो विजन. आज येदो व्हडलो स्टेटवूड फंक्शन जालें, एका पॉलिटिशनान फुक्या तोंडान थँक्यू म्हणा, कोणें स्टेटवूड हाडून दिला ताका. बरोबर. हां, आयज 100% लिटरसी म्हणून जालें. आमच्या पॉलिटिशना भितर कितली लिटरसी आहा? हां, की हें राज्य कित्या खातीर जालें? पयली गजाल म्हणल्यार राज्य कित्या खातीर जालें? हाजी कितें हें आसा, भान आसा? सो इन टर्म्स ऑफ प्लॅनिंग, आतां तुका सामकें हाजे गजाल सांगतात की मेजर चंक ऑफ युअर प्लॅनिंग इज नॉट पॉलिटिशियन. ओके, आज जो प्लॅनिंग म्हणटा, हू डज अ प्लॅनिंग? प्लॅनिंग तुगेली ब्युरोक्रेसी करता. ब्युरोक्रेसीच्या हातान तुगेली रिसोर्स एलोकेशन आसता. आज आमचे गोंयकार ब्युरोक्रेसीन कितले आहा? वी स्टील डिपेंड ऑन एन एगमोट कॅडर, विच इज अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आनी अदर युनियन टेरिटरी. थंय आमगेलो कोणूच गोंयकार ना. जे कोण हांगा ते हे ऑफिसर म्हणून येतात, ओके, तांची नजर फक्त जमनीचेर आसता. ते सेकंड होम करपाक. ओके, आणि ती एकच कॉमोडिटी उरल्या. ताणें सांगलां तशें, एकच कॉमोडिटी, बाकीच्यो सगळ्यो गेल्यो. ती जमीन, ती सुद्दां आतां विकून ती उरपाची ना. सो ज्या क्लासाचे, आय एम व्हेरी क्रिटिकल अबाउट दीस, इज बिकॉज की ज्या ब्युरोक्रेसीचो कांयच कमिटमेंट ना ह्या राज्या कडेन, बरोबर, ह्या राज्याच्या लोकां कडेन. ओके, आज त्या ब्युरोक्रेसीच्या हातान गोंयचें प्लॅनिंग आसा. एंड दीस इज नॉट हॅपनिंग फॉर 1 or 2 years सिन्स तुगेलें स्टेटवूड, कळ्ळें तुका? आनी आमचे एज अ सोसायटी म्हणून, एज अ इंटलेक्च्युअल क्लास म्हणून ह्या गजाली कडेन कसलेच तरेचें लक्ष ना. देव बरें करूं. वेळेचें हें दवरचें पडटा म्हणून. ना जाल्यार आतां एक्चुअली आमी 1-2-3 वरां सुद्दां उलोवंक शकता. बिकॉज आय कॅन सी एक रियल गोंयकार म्हटलें जाता. जशें आमकांय फील जाता की गोंय जें आमी एनविजन करताले स्टेटवुडा नंतर, आमी म्हळ्यार तेंच्या वेळाचेर नंतर आमकां जें समजता ते सद्या जायना अशें दिसता. दीस इज वॉट आमी कंक्लूड करूं शकता. बरोबर. कारण तेन्ना जेन्ना स्टेटहूड आयलें, पूण तेजे फुडें कितें करप
हो प्रश्न जो आशिल्लो ते कोणेच एड्रेस करूं ना. आनी आतां beyond, I don't know whether it is irreparable damage is caused or we can just repair the damage which is caused, but देव बरें करूं. राजन बाब तुम्ही आले म्हणून युगांक देव बरें करूं. तुम्ही पळयतात हब गजाली ऑन युअर फेवरेट चॅनल गोवा न्यूज हब. कीप वॉचिंग.